हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल वैष्णवीज व्लॉग. खूप दिवस झाले मी मेकअपचे व्हिडिओज टाकले नाहीत. नवरात्री लुक्स टाकले, मग त्यानंतर मेकअपचे व्हिडिओजच आले नाहीत. डेली व्लॉग आणि कुकिंगचेच व्हिडिओ येत होते. तर मी आज पार्टीवेअर लुक करणार आहे, सिम्पलच लुक करणार आहे, जास्त हेवी लुक नाही करणार. स्टेप बाय स्टेप मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर मी ऑलरेडी चेहऱ्यावर क्लिन्झिंग आणि टोनिंग केलेलं आहे. मी जोविसचं टोनर यूज केलेलं आहे. तर मी डायरेक्टली आता मॉइश्चराईज करणार आहे. सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते आहे. तर फ्रेंड्स, CTM ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे, म्हणून ही स्टेप अजिबात स्किप करू नका. स्टेप बाय स्टेप सगळं फॉलो करा, नाहीतर एकतर विंटर सीझन आहे आणि उगाच तुमचा मेकअप पॅची किंवा केकी दिसू शकतो. म्हणून सगळ्या स्टेप नक्की फॉलो करा. तर मी पार्टी मेकअपसाठी ग्रीन साडी वेअर केलेली आहे. तुम्ही कुठं वेडिंगला पार्टीला जाणार आहात तर डेफिनेटली हा लुक क्रिएट करा. खूप सिम्पल लुक आहे. आता माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. प्रत्येक स्टेपमध्ये 15 सेकंडचा गॅप द्यायचा आहे. तर गाईज, मी आता इनसाईडचं प्रायमर यूज करते आहे. प्रायमर हा एक आपला बेस आहे मेकअपचा, इम्पॉर्टंट सगळ्यात. तर प्रायमरमुळं आपले ओपन पोर्स हे हाईड होतात आणि फाउंडेशन ब्लेंड करताना एकदम स्मूथली ब्लेंड होतं आणि मेकअप पॅची केकी होत नाही. आणि विंटर सीझन पण आहे, तर प्रायमर लावून हे स्किप करू नका. प्रायमरने तुमचा मेकअप पॅची किंवा केकी दिसणार नाही. मी आता LA गर्ल प्रो कन्सिलर यूज करते आहे. तुम्ही ऑरेंज करेक्टर पण यूज करू शकता, पण मी आज कन्सिलर यूज करणार आहे, ते पण माझ्या स्किन टोननुसार. तर कन्सिलर हे मी अप्पर लिप्स, फोरहेड, अंडर आयज ह्या एरियामध्ये लावणार आहे आणि जिथे जिथे तुम्हाला पिगमेंटेशन आहे तिथे तिथे लावायचं आहे. मी एकदम इझी वेमध्ये सांगणार आहे. आणि सॉरी गाईज, चेहऱ्यावर खूपच ब्राईट दिसतो आहे. ॲक्च्युली बाहेरचा उजेड आला आहे आणि मी कॅमेरा पण नीट डायरेक्शनमध्ये ठेवला नाही, दुसरीकडे ठेवायला पाहिजे होता. ओके फाईन, नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेल. कन्सिलर तुम्हाला लायटन नाही घ्यायचं, कारण आपण जिथे जिथे आता कन्सिलर अप्लाय केलं आहे तिथूनच आपलं मेकअप ग्रे पडतो. म्हणून एवढं लक्षात ठेवा की आपण हे कलर करेक्शन करतो आहे, म्हणून पहिलं डार्क शेडचं कन्सिलर यूज करा, ब्राईट कलर नाही. मी ब्रश यूज करते आहे. डॅबिंग मोशनमध्ये हळूहळू ब्रशच्या हेल्पने अप्लाय करते आहे. ब्लेंडरने थोडा टाईम लागतो कन्झ्युमिंग व्हायला. तर मेक शुअर तुम्ही पण ब्रश यूज करा, तुमचा तेवढाच वेळ वाचेल. कन्सिलर अप्लाय करून झालं की 15 सेकंडसाठी सोडून द्यायचं, म्हणजेच तुम्हाला चांगलं कव्हरेज मिळेल. मी आता फाउंडेशन अप्लाय करते आहे. मी पॅकचं फाउंडेशन घेतलेलं आहे. फाउंडेशनचं कव्हरेज खूप चांगलं आहे, तुम्ही हे फाउंडेशन परचेस करू शकता. मी पहिलं फाउंडेशन चेहऱ्याच्या एक साईडला लावणार आहे आणि मग ते ब्रशच्या हेल्पने अप्लाय करणार आहे. मग दुसऱ्या साईडला सेम प्रोसेस. तुम्ही जर ब्लेंडरने फाउंडेशन ब्लेंड करताय तर ब्लेंडर पहिलं पाण्यात भिजून घ्यायचं, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मगच यूज करायचं. मी ब्रशच्या हेल्पने एकदम डॅबिंग मोशनमध्येच फाउंडेशन अप्लाय करते आहे हळूहळू. तुम्ही पण ही सेम प्रोसेस करा. सो नेक्स्ट मी आता लायटन कलरचं कन्सिलर यूज करते. लायटन कन्सिलरमुळे आपल्या मेकअपला चांगली फिनिशिंग मिळेल. कन्सिलरचा अतिवापर करणे किंवा चुकीच्या शेडचा वापर केल्याने विचित्र फिनिशिंग आणि केकी लुक येऊ शकतो, म्हणून एवढं लक्षात ठेवा. कन्सिलर हे तुमच्या स्किन टोनच्या थोडं 1 शेड लाईट पाहिजे. तर मी कन्सिलर अंडर आय आणि जिथे जिथे पिगमेंटेशन्स वगैरे दिसत होते तिथे तिथे लावणारे. नोज एरिया, फोरहेड, अप्पर लिप्स एरिया ह्या सगळ्या इथं लावणार आहे.
अँड नेक्स्ट मी ब्लेंडरच्या हेल्पनी कन्सिलर ब्लेंड करून घेणार आहे. एकदम स्लो मोशनमध्ये करायचं आहे, जास्त स्किनवर प्रेशर द्यायचा नाही आहे, नाहीतर आपलं सगळं लुक खराब होऊ शकतो. अँड फायनली माझं कन्सिलर अप्लाय करून झालेलं आहे. मी आता लिक्विड ब्लश अप्लाय करते आहे. फिंगर्सच्या हेल्पनी मी ब्लश लावते आहे. फेस जास्त ब्राईट दिसायला नको म्हणून फेस कलरिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मेकअपला बॅलेन्स करता आलं पाहिजे. तुम्ही मेकअप आर्टिस्टचे व्हिडिओ बघितले असतील ना इंस्टावर, कुठल्याही आर्टिस्टचे सगळे पाहिजे तेवढंच बेस लावतात, जास्त एक्स्ट्रा काहीच करत नाहीत. जे बिगिनर्स असतात त्यांना ब्लश वगैरे हे जास्त आवडत नाही, तर त्यांनी पण हे बॅलन्स करता आलं पाहिजे. आणि ब्लश मी हे ब्युटी ब्लेंडरच्याच हेल्पनी ब्लेंड करते आहे. अँड नेक्स्ट फेसला सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी डायरेक्टली फेसला सेट करण्यासाठी मेबलिन फिट मीच लूज पावडर यूज करते. तर हे बघा मेकअपचे स्टेप काय आहेत. सगळ्यात पहिलं मॉइश्चरायझर प्रायमर लावायचं, मग कलर करेक्शन करायचं, मग फाउंडेशन, मग थोडंसं हायलाईट करायचं लिक्विड कन्सिलरनी. तुम्ही लिक्विड कॉन्टोरिंग पण करू शकता. मी लूज पावडर अप्लाय करते आहे. तर सगळ्यात पहिलं जिथे जिथे क्रीज लाईन आल्या आहेत तिथे ते पावडर अप्लाय करायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला फेस अजून थोडा ओला वाटतो आहे तर फेस पहिला ड्राय करून घ्या, मगच पावडर अप्लाय करा. मी पिझ्झा पफनी पावडर अप्लाय करते आहे. पावडर पफवर घेतल्यावर ती हातावर डॅब डॅब करावी, मग फेसवर अप्लाय करावी. ह्याने तुमचा मेकअप छान सेट होईल आणि लाँग लास्टिंग होईल. म्हणून तुम्ही पण फुल कव्हरेजवालं फाउंडेशन यूज करा, त्याने तुमचा मेकअप लाँग टाईम राहील. आणि मी ब्रशच्या हेल्पनी एक्स्ट्रा पावडर काढून घेते आहे. जिथे जिथे अंडर आय एरिया वगैरे आहे तिथे तिथे मी एक्स्ट्रा पावडर काढून घेते आहे. तर मी आता ब्राउन्झिंग करणार आहे. आय मॅजिक ब्लश पॅलेटमधूनच ब्राऊन शेडच्या कलरनेच ब्राउन्झिंग करणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल चेहरा खूप ब्राईटन दिसतो आहे तर ते कमी करण्यासाठी ब्रॉन्झरच हे काम करत असतो. तर ब्रॉन्झिंगने तुमच्या चेहऱ्याला एक छान वेगळं शेप मिळेल. आणि ब्रॉन्झर हे मी नोज एरिया वगैरे सगळीकडे अप्लाय करणार आहे. ओके. अँड नेक्स्ट मी आता ब्लश यूज करणार आहे, पावडर ब्लश. क्वांटिटी थोडीच घेणार आहे, जास्त नाही. तुम्ही जर लिक्विड ब्लश लावले तर ते सेट करायला पावडर ब्लशनीच सेट करावं लागतं. सो हे लक्षात ठेवा आणि क्वांटिटी थोडीच कमी घ्या. मी रेव्होल्युशनचं मेकअप फिक्सर यूज करते आहे. मेकअप फिक्सरने आपला मेकअप छान सेट होईल आणि वॉटरप्रूफ मेकअपसारखं काम करेल आणि मेकअप लाँग लास्टिंग राहील. मी जास्त हेवी आय मेकअप नाही करणार. लाईट ब्राऊन कलर आय शॅडो पहिला अप्लाय करणार आहे, मग ग्रीन कलरचं शिमर अप्लाय करणार आहे. तर सो दिस इज माय फायनल लुक. मी न्यूड ब्राऊन कलर लिपस्टिक यूज करते आहे. त्याने आपल्या मेकअपला छान मॅट लुक दिसेल. अँड आता लिपस्टिक अप्लाय करून झालेली आहे. हायलायटर अप्लाय करणार आहे मी. हायलायटरने आपला चेहरा जास्त ग्लो करेल.
माझा मेकअपचा बेस एकदम परफेक्ट झालेला आहे, खोटं काहीच सांगत नाही. फक्त ते चेहऱ्यावर बाहेरचं ओजेड जास्त आलं आहे म्हणून फोनमध्ये तसं दिसतंय. आणि आता माझं हायलायटर लावून झालेलं आहे. अँड दॅट इज माय फायनल लुक. मी हा लुक खूप इझी वेमध्ये सांगितलेला आहे, तर तुम्ही हा लुक वेडिंगमध्ये पण क्रिएट करू शकता, वेडिंग गेस्ट मेकअप म्हणून. आणि तुम्हाला माझ्या मेकअपमधला सगळ्यात चांगला पार्ट कोणता वाटला आणि ट्युटोरियल कसं वाटलं, आणि जर तुम्हाला माझे असेच मेकअपचे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.